मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये। काल रात्री आपण काल सकाळ संध्या दुपार जय श्री महाकाल मित्रांनो, मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये। आणि काल आपण दुपारपासून अगस्त्यमुनीमध्ये आलो होतो आणि एक आश्रम आहे अगस्त्यमुनी आश्रम, तिथं आपण काल पूर्ण रात्र राहिलो आणि आता आपण निघालेले गुप्त काशीच्या इकडे। आणि हा भाऊ पण तिकडे देवप्रयागच्या इकडे राहिला होता, पण तो तिकडं काय त्याचा मन लागला नाही, तर तो रिटर्न आला इकडं। मग दुपारनंतर आम्ही दोघंच होतो, फुल मजा केलेली। आणि 1 डे नाईट स्टे झाल्याच्या नंतर आता आम्ही निघालेलो आहे पुढं केदारनाथच्या दिशेने। ट्रॅव्हल 0 बजेटमध्ये आपण फिरतोय, ना खाण्याचा खर्च आहे, ना राहण्याचा खर्च आहे, ना कसलाच खर्च आहे, ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे। खाण्यावर थोडेफार खर्च होतो आहे पण एवढा नाही। चला असं मार्केट आहे इकडं, दाखवतो बघा एकदा झेंडू आणि इकडचं मार्केट। हा हे लिफ्ट घेतोय आता, ये लिफ्ट ले रहा है, लिफ्ट घेतच आम्ही जाणार। जास्त नाही तर 30-35 किलोमीटर आहे ना, कितना किलोमीटर है? 27-28 किलोमीटर है। चला 27-28 किलोमीटर आपण जाऊया आरामात। मला तर पुढे डोंगर बिंगर बघायचे एकदम बर्फावाली, ह्याचा नुसता लिफ्ट घेतच जाते, ह्याला काय जमत नाही। भावानो आता आपण आहोत अगस्त्यमुनीमध्ये आणि पुढं तुम्हाला एक डोंगर दिसत असेल पुरा बर्फाचा आहे, त्याला चोखंबा बोलतात। म्हणजे इथून पुढचं गाव चोखंबा आहे। आणि पाणी बघा किती एकदम गार असेल, याचा अंदाज तुम्ही त्या बर्फाच्या ह्याच्यावरून लागा। आणि आता त्या बर्फाची धूप होते बघा, म्हणजे उन्हामुळे वितळतो। आणि इकडचं वातावरण बघा, अगस्त्यमुनी गाव। तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की हा एवढं ट्रॅव्हलिंग करतोय पण हे कपडे वगैरे कुठं धुवत असेल, अंघोळ कुठं करत असेल, तर बघा कपडे पण आपण नदीच्या किनाऱ्यावरच धुतो आणि इकडंच अंघोळ वगैरे करतो। कुठं जिथं व्यवस्था असेल तिथं करतो, नाहीतर आपले कपडे वगैरे तर जास्त मी नदीमध्येच धुतो। हे बघा आता धुतलेले आहेत आणि पाणी एवढं थंड आहे, फ्रीजरपेक्षा जास्त थंड पाणी आहे। त्याच्यात अंघोळ केली, 2-3 डुबक्या मारल्या भावानं, लय वारा वाटला। आणि आता कपडे सुकत टाकलेले आहेत, तो आपला भाव त्यांनी पण तिथे टाकलेत आणि तो गेला जरा त्याचा मसाला आणायला। चला भेटूया पुढं काय होतं ते सांगतो तुम्हाला। या मित्रांनो जेवायला या, अशा पहाडीमध्ये मस्त नदीच्या किनाऱ्यावर। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे चांगल्या जागेवर आणि इकडचा व्ह्यू बघा, एकदा खतरनाक व्ह्यू आहे, लय मजा येते। आणि बराच टाइम झाला आम्ही इथंच थांबून आहोत आणि तो भाऊ पण आपल्यासोबतच आहे। आणि आता आम्ही इथून जाणार आहे 30-1 किलोमीटर पुढं आहे, तिथपर्यंत पण इकडचा असा माहोल आहे की इकडून जायलाच वाटत नाही, लय भारी आहे। अंघोळ विंघोळ केली, एकदम गार पाणी आहे, फ्रीजरपेक्षा गार पाणी आहे, बेकार, लय मजा आली पाण्यात अंघोळ करून। आणि काय आता थांबलेलं आहे, थोड्या टायमानं आम्ही जाऊ आता। चला सर काय 2-4 फोटो बिटो काढू आणि मित्रांनो आपण पोचलेलो आहे गुप्त काशी। आणि गुप्त काशीचं असं काहीतरी वातावरण आहे, इकडची
शेती बिती केली जाते, खाली शेती आहे आणि त्या जवळ पुढं मार्केट आहे, तिकडून आम्ही चालत आलेलं आहे आणि पार्किंग एरिया आहे आणि वरती बघा सफेद सफेद बघा, लय मजा येते भावानो. बराच टाईम झाला पण आता थंड पाण्याने आंघोळ केले तर डोकं वगैरे दिसतंय. जय श्री महाकाल. आणि ऑल इंडिया ट्रॅव्हल विदाऊट मनी आपला एक भाऊ सायकलवरनं चालला आहे, त्याच्याशी पण तुम्हाला भेटवतो. लय भारी आहे माहौल. भाई किधर जा रहे हो? अरे भाई साहब दो जन है यार, एक का ही ले रहा हूँ. 4 धाम सही यार. हे आहे गुप्त काशीचं वातावरण आणि इकडची सिटी एक नंबर. रस्ते बघा एकदा खाली एक नंबर आहे ना भाई. वरती बघा बर्फ. ये भाई और ये दोनों सायकल यात्रा करतात, ही त्यांची दोघांची सायकल आहे. बताओ कुछ इसके बारे में बताओ. गुप्त काशी है ये, यहाँ पे जो भगवान शिव आए थे और उनके पीछे पांडव आए थे, यहीं से शिव जी वो हो गए थे गुप्त, इसकी वजह से सिटी का नाम गुप्त काशी पड़ा है. और डोली कहाँ से आएगी? वो सामने लाल टीन शेड वाला मंदिर है उनकी मठ. हाँ शीतकालीन गति उधर ही रहती है. 18 तारीख को वहाँ से अभी निकलेगी और 18 को गुप्त काशी पहुँचेगी. 19 को यहाँ से निकल के फाटा जाएगी और फाटा से फिर जाएगी गौरीकुंड, फिर गौरीकुंड से 21 तारीख को निकलेगी केदारनाथ के लिए. आणि हे आहे तर मित्रांनो इकडचे नजारे बघा एकदा यार. स्वित्झर्लंड पण फेल झालेलं आहे गुप्त काशीमध्ये आल्यावर. एक नंबर नजारे, खतरनाक खतरनाक. होय होय होय. समोरचे गावं बघा कशी आहेत, एक नंबर. आणि ह्या साईडला बघा डोंगरच डोंगर. आणि हा आपला भाव आहे, गेले 3-4 दिवस आपल्यासोबत आहे. गुटखा मॅन एक नंबर यार, एक नंबर. खाली बघा होय 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 होय. एक नंबर एक नंबर यार. कसं कसं आम्ही आता पोहोचलेलो आहे गुप्त काशीमध्ये आणि तुम्हाला थोडेफार तर व्ह्यू दाखवलेले आहे. आणि आता बघणार आपण पुढं आपला काय हा भाव इंतजाम करतोय ते सर्व गोष्टी आपण बघूया चारी साइडून, त्याच्यानंतरच निघूया. मैं तो बोल रहा था नीचे नीचे पहाड़ है यार. ओ भाई साहब कसम से यार है ना बंदा कसम बोले बाबा की गुप्त काशी. होय 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 होय. क्या बर्फ है यार. हाँ साला पगला गया हो का? ओ भाई साहब कसम से यार क्या सीन है यार. बोले बाबाची नगरीमध्ये बघा बाबा काय काय डोंगर आहे, सफेद चादरच चादर बर्फाची. एक नंबर यार. काय व्ह्यू आहे, एक नंबर. रावस मजा आली भावानं. गुप्त काशीमध्ये आलं ना तर स्वर्गातच आल्यासारखं वाटतंय. आणि इकडूनच पांडव गेले होते स्वर्गामध्ये, तर आपण पण केदारनाथ बाबाचं दर्शन करायला चाललोय. ऑल इंडिया ट्रॅव्हल नो मनीमध्ये आपण चाललेलो आहे. भावानं फुल सपोर्ट दाखवा, तुमच्या भावाला एकदम मोठा करा, लाईक शेअर करा. चला काय असेल तर पुढं. तर मित्रांनो फायनली आपण गुप्त काशीमध्ये पोचलेलं आहे आणि विश्वधाम अन्नक्षेत्रामध्ये आपण थांबलेलं आहे. आज आमचा रात्रीचा स्टे इकडंच असणार आहे. आणि आता बघूया आज संध्याकाळपर्यंत काय मौसम बिघडलं काय झालं. इकडचा मौसम असं म्हणतात की 5-5, 10-10 मिनटाला काय ना काहीतरी चेंज होत राहतो. तर आज आपण इकडंच आहोत. इकडून तुम्हाला दाखवतो काय काय नवीन होतं आहे. आणि इकडचा मौसम बघा एकदम आता दिसतंय की नाही माहिती नाही, पण तिकडं समोर पुरा डोंगर बर्फाने भरलेला आहे. इथून नाही दिसणार, पण आता मी इथं जिथं आहे ना पुरा थंडी थंड एकदम हवा सुटलेली आहे, एकदम खतरनाक व्ह्यू आहेत. चला तर भेटूयात संध्याकाळीच.